मालाडमध्ये आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळलेला आहे। ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीममध्ये हे मानवी बोट आढळले। धक्कादायक प्रकारानंतर महिला पोलीस ठाण्यामध्ये पोहोचली। आईस्क्रीम कंपनी विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये धक्कादायक बातमी समोर येते आहे। ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळलेला आहे आणि यानंतर महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठलेलं आहे। हा धक्कादायक प्रकार मुंबईच्या मालाडमध्ये समोर आलेला आहे। आईस्क्रीम कंपनी विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। मुंबईमधला हा धक्कादायक प्रकार आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळलाय। एका महिलेने ऑनलाईन हे आईस्क्रीम मागवलेलं होतं आणि त्यामध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। यानंतर या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। आणि या घडामोडीविषयी लाईव्ह बोलूया। मल्लिकार्जुन आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मल्लिकार्जुन, नेमका हा सगळा काय प्रकार आहे, कधीची घटना आहे, काय अधिक तपशील समोर येतोय? हो, नक्कीच जाधव, हे कालची घटना आहे। काल महिलाने जेव्हा ऑनलाईन आईस्क्रीमचे ऑर्डर केलं होतं घरात पार्टी करण्यासाठी, त्या दरम्यान जेव्हा घरात ऑनलाईन आईस्क्रीम मागवण्यात आलं होतं, ती महिलाने जेव्हा आईस्क्रीम उघडून पाहिल्यानंतर त्या आईस्क्रीम मध्ये मानवी अंग दिसून आल्यानंतर तातडीने त्या महिलांनी मालाड पोलीस स्टेशनला धाव घेतली व त्या ठिकाणी त्यांची त्या कंपनी विरोधात तक्रार करण्यात आलं। आईस्क्रीमचे जे सॅम्पल्स आहेत ते फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहेत आणि आईस्क्रीम कंपनीच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढची तपास आता पोलीस करत आहेत। धन्यवाद मल्लिकार्जुन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मालाडमधली घटना आहे। मुंबईच्या मालाडमध्ये घडलेला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळलेला आहे आणि त्यानंतर आता महिलेने पोलीस स्टेशन गाठलंय। पोलिसांमध्ये या सगळ्या प्रकाराची तक्रार करण्यात आलेली आहे आणि आता पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। मुंबईमधून पुढे आलेली धक्कादायक अशी घटना। एका महिलेने ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून आईस्क्रीम ऑर्डर केलेलं होतं आणि या आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळलं आणि यानंतर या महिलेने या सगळ्या प्रकाराची तक्रार ही पोलिसांकडे केलेली आहे। आता पोलीस या सगळ्याचा तपास करत आहेत। मुंबईच्या मालाडमध्ये समोर आलेला हा प्रकार। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। उमेश, अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे जी मालाडमधनं समोर येते। काय नेमका या सगळ्या घटनेचा तपशील आहे? गुरु, नक्कीच अत्यंत धक्कादायक असे, कारण आईस्क्रीम हा सगळ्याचाच आवडीचा विषय। सगळ्यांनाच आईस्क्रीम आवडत असते, मात्र अशाच एका ग्राहकाने ज्यावेळेस आईस्क्रीम खाण्यासाठी घेतली आणि त्यामध्ये चक्क बोट आढळलं, ते अत्यंत धक्कादायक होतं। आता याबाबतची तक्रार नेमकी अजून केली की नाही याबाबतची माहिती अजून आलेली नाहीये। मात्र ही घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात हे व्हायरल होताना दिसतंय आणि सगळ्यांनाच या गोष्टीमुळे धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। उमेश, अर्थातच भीती निर्माण करणारा हा सगळा प्रकार आहे। याबद्दल काय नेमकी माहिती समोर येते? कोणत्या कंपनीचं हे आईस्क्रीम होतं? कुठनं या महिलेने आईस्क्रीम मागवलं होतं? याच्याविषयी काही कळू शकलंय का? एक लोकल कंपनी ब्रँड आहे, असं एकदम मोठी अशी कंपनी नाहीये। अशा कंपनीतनं ही आईस्क्रीम मागवण्यात आली होती। आईस्क्रीम मागवल्यानंतर ज्यावेळेस हे उघडण्यात आली आणि तिचा पहिला बाईट, जसं आपण म्हणतो पहिला चावा घेतला, त्याच्यानंतर हे सगळं प्रकार जो आहे तो समोर आला आणि अत्यंत ज्या महिलेनी ही आईस्क्रीम मागवली होती हे बघितल्यानंतर तिला धक्का बसला आणि त्यानंतर तिने हे सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर ही सगळा जो प्रकार आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय। धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईच्या मालाडमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार, एका महिलेनं ऑनलाईन आईस्क्रीम मागवलं होतं आणि त्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळलेला आहे आणि यानंतर या महिलेनं पोलिसांमध्ये या सगळ्या प्रकाराची तक्रार केली आहे आणि आता पोलीस या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करतात। यम्मो नावाची ही आईस्क्रीमची कंपनी असल्याचं समोर येते आणि या कंपनी विरोधात आता गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। आईस्क्रीम प्रेमींची चिंता वाढवणारी अशी बातमी आहे। ऑनलाईन मागवण्यात आलेलं आहे आईस्क्रीम आणि या आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळलं आणि त्यानंतर अर्थातच या महिलेनं पोलीस स्टेशन गाठलेलं आहे। पोलिसांमध्ये या सगळ्या प्रकाराची तक्रार करण्यात आलेली आहे आणि आता हे बोट नेमकं या आईस्क्रीममध्ये कसं आलं, हा प्रकार नेमका कसा घडला याचा तपास पोलीस करतायत। मुंबईच्या मालाडमधनं समोर आलेली ही धक्कादायक अशी घटना।